हॅलो. आज आम्ही आलो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणी ज्याची पूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर आज आम्ही आलो आहोत आगा खान पॅलेसला. तर हे पॅलेस जे आहे कल्याणनगरमध्ये स्थित आहे. तर आगा खान पॅलेस हे सुलतान मोहम्मद शाह आगा खान याने निर्मित केलेले आहे. तर याला ॲक्च्युली महात्मा गांधी म्युझियम असंही संबोधलं जातं. तर आगा खान पॅलेस हे प्रसिद्ध का आहे? कारण महात्मा गांधी आणि त्यांचे निकटवर्तीय 10 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1994 पर्यंत तुरुंगात होते, म्हणजेच नजरकैदीत होते. तर नजरकैदीत का होते? कारण 8 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधी यांनी मुंबईमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनामध्ये ब्रिटिश शासनाला संपवण्याचा आवाहन केलं होतं आणि मग भारत छोडो आंदोलन सुरू केलं. तर त्याचमुळे गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या पॅलेसमध्ये नजरकैदीत ठेवले होते. तर या पॅलेसमध्ये तुम्ही पाहू शकता आत गेल्यानंतर सेंटरला महात्मा गांधी यांची मूर्ती आहे आणि भिंतीवरती तुम्ही जे फलक पाहताय त्यावरती ना त्या कालावधीत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या संपूर्णपणे त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथं महात्मा गांधी यांची सुंदर अशी स्टॅच्यू आहे. भारत छोडो आंदोलन आणि गांधीजींच्या सहभागाबद्दल जाणून घेण्यासाठी 1 ते 2 तास घालवण्याचा उत्तम मार्ग आहे. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा कॉलेजला मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, जेणेकरून इतिहासातील ज्या घटना आहेत त्या त्यांनाही समजतील. आणि इथे महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी म्हणजेच त्यांच्या पत्नी मीराबेन, महादेव देसाई, सरोजिनी नायडू, प्यारेलाल नय्यर आणि इतर काही प्रमुख काँग्रेस सदस्यांचा आगा खान पॅलेसमध्ये कैद करण्यात आले होते. तर मुख्य राजवाड्यात आता गांधी राष्ट्रीय स्मारक आहे, जिथे तुम्ही पाहू शकता महात्मा गांधी ज्या खोलीत राहायचे ती खोली तुम्ही बघू शकता. ती ॲक्च्युली खोली आता सध्या काचेने बंद केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांच्या संग्रहालयामध्ये बापूंनी वापरलेले काही वस्तू देखील आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यांनी जे दैनंदिन वापरात ज्या काही वस्तू वापरल्या त्या वस्तूसुद्धा तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही दोरा पण आहे, खादीचा दोरा आहे आणि ज्या चरकाने ते कपडे धागे बनवायचे तो चरकसुद्धा तिथेच आहे. बघू शकता तुम्ही इथे त्यांनी ज्या खोलीमध्ये राहायची ती खोली आहे आणि समोरच तुम्ही पाहू शकता त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. तर गांधीजींनी गोवालिया टँक मैदान म्हणजेच आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखलं जातं, तिथे त्यांनी भाषणामध्ये करो या मरोची घोषणा दिली होती. आणि कस्तुरबा गांधी, महादेव देसाई राजवाड्यात कैदेत असतानाच मरण पावले, त्यामुळे त्यांच्या समाधीसुद्धा तिथेच आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही एक रेडिओ पाहिला असेल, तो रेडिओसुद्धा त्याच कालावधीमधला आहे. तर इथून खाली गेल्यानंतर पाठीमागच्या साईडला ना एक्झिबिशन भरवण्यासाठी सुद्धा जागा आहे. तिथे शक्यतो होममेड वस्तू असतात आणि खादीचे कपडेसुद्धा असतात. तर बाहेरून अशी इमारत दिसत आहे. साईडला पूर्ण ग्रीनरी आहे आणि गार्डन असल्यामुळे लहान मुलांना खेळायला पण जागा आहे. तर आता आम्ही जात आहोत कस्तुरबा गांधी यांच्या समाधीकडे. पूर्ण परिसर ॲक्च्युली पूर्ण ग्रीन आहे. तर इथून पुढे समाधीकडे जायला मार्ग आहे, बघू शकता तुम्ही पुढे. इथे त्यांची ॲक्च्युली समाधी आहे.
आज ॲक्च्युली हा माझा मोठा व्लॉग पहिल्यांदाच मी अपलोड करत आहे. तर बॅकग्राऊंड म्युझिक मी अपलोड करत होते, पण कॉपीराईटचा इश्यू आल्यामुळे मी ते परत डिलीट केलं. तर आज मला काही करून व्लॉग अपलोड करायचा होता, म्हणून हा व्लॉग अपलोड करत आहे. तर पूर्ण म्युझियम पाहून आम्ही पुढे निघत आहोत. तर बाहेरून अशा पद्धतीनं दृश्य दिसत आहे. तर अशा प्रकारे आम्ही म्युझियम पाहून घरी निघालेलो आहे. तर शार्वीचे काही फोटोज काढले, आमचेसुद्धा फोटोज काढले, काही व्हिडिओज काढले आणि मग आम्ही घरी परतीला निघालो. तर ही ऐतिहासिक घटना आहे जी भारत छोडो आंदोलन चळवळीच्या वेळी घडलेली आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मला व्हिडिओ व्लॉग बनवण्यासाठी मलासुद्धा प्रोत्साहन मिळेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.